माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा विठ्ठल पांडुरंगा, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा विठ्ठल पांडुरंगा, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल, 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 पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जय जय विठ्ठल, माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा पांडुरंगा, माझा विठ्ठल पांडुरंगा, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा विठ्ठल
विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल 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 विठ्ठला 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 मोठ्याने म्हणा विठ्ठल 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 विठ्ठला पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय माझ्या विठ्ठल पांडुरंगा माझ्या विठ्ठल पांडुरंगा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे
जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल नित्य गौर हरि बोल सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत आणि आज विशेष दिवस आहे, तो म्हणजे आज नरहरी महाराजांची जयंती आहे. प्रवचनाला सुरुवात करण्या अगोदर आपण काही मंत्र म्हणत असतो ते म्हणूयात. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर आज विशेष दिवस आहे, तो म्हणजे आज नरहरी महाराज यांची जयंती आहे. अर्थात त्यांचा आजच्या दिवशी जन्म दिवस आहे. आज त्यांचा जन्म झाला. अर्थात जन्म म्हणता येणार नाही. काही व्यक्ती असतात ज्यांचा जन्म होतो आणि कालांतराने काही वर्ष जगल्यानंतर मृत्यू होतो. आपला देखील जन्म झालेला आहे, आपण जगत आहोत आयुष्य आणि आपला कधी ना कधी मृत्यू हा होणार आहे. तर बऱ्याच लोकांचा जन्म होतो, बऱ्याच लोकांचा मृत्यू होतो, सर्वांचाच जन्म होतो, सर्वांचाच मृत्यू होतो. पण काही विशेष लोक असतात ज्यांचा जन्म आणि मृत्यू या बंधनामध्ये ते अडकलेले नसतात. तर ते विशेष करून काहीतरी समाजात घडवण्यासाठी किंवा समाजाला काही उपदेश देण्यासाठी विशेष करून अवतार घेतात किंवा प्रकट होतात आणि कालांतराने ते आपला अवतार किंवा आपली लीला संपवतात. अर्थात अवतार हा शब्द फक्त भगवंतांच्या लीलासाठी उद्देशून आहे. जसं की भगवंत वेगवेगळ्या प्रकारचे अवतार घेतात. जसं भगवान श्रीकृष्णांनी सतयुगामध्ये नरसिंहाचा अवतार घेतला, त्रेतायुगामध्ये राम अवतार, द्वापर युगामध्ये कृष्ण अवतार आणि कलियुगामध्ये कल्की अवतार जो होणार आहे तो. अर्थात भगवंतांचे केवळ एवढेच अवतार नाही आहेत, तर आणखीनही छोटे छोटे अवतार आहेत. हे प्रमुख अवतार आहेत आणि इतरही अनेक अवतार आहेत. तर भगवंत वेगवेगळ्या उद्देशासाठी वेगवेगळे अवतार घेत असतात. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्याचा अर्थ आहे साधूंचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचा संहार करण्यासाठी, म्हणजे त्यांना नाश करण्यासाठी मी युगायुगांमध्ये वेगवेगळ्या अवतारांमध्ये प्रकट होतो. तर भगवंत वेगवेगळ्या अवतारामध्ये वेगवेगळ्या उद्देशासाठी प्रकट झाले होते, पण त्यांचे प्रमुख उद्देश हे असतात. पहिला उद्देश तो म्हणजे भक्तांचं रक्षण करणे आणि दुष्टांचा नाश करणे. जसं की नरसिंह अवतारामध्ये भगवंतांनी प्रल्हादाचं रक्षण केलं आणि हिरण्यकशिपूचा वध केला. वास्तविक हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी भगवंतांना स्पेशली स्वतः अवतार घेण्याची गरज नाही. भगवंत त्याच्या एका सेवकाला पाठवून सुद्धा हिरण्यकशिपूला मारू शकले असते. पण भगवंत स्वतः येतात. कशासाठी? तर प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी. म्हणजे भक्तासाठी प्रेम भगवंतांकडे इतकं जास्त आहे की भगवंत स्वतःहून धावत येतात त्याच्या रक्षणासाठी. ह्याच्या अनुषंगाने कथा आहे. एकदा अकबर आणि बिरबल दोघे आपल्या दरबारामध्ये होते आणि अकबराने बिरबलला विचारलं, तुमचे देव हे असले कसले देव आहेत जे पुन्हा पुन्हा अवतार घेतात, सारखे वेगवेगळे अवतार घेतात आणि त्यांना वेगवेगळे अवतार घेण्याची गरज काय पडते? त्यांना जर एवढंच करायचं आहे तर ते त्यांच्या सेवकाला पाठवून ते कार्य करू शकतात, दुष्टांना मारू शकतात किंवा जे काय. इतके अवतार काय तुमच्या हिंदू देवतांमध्ये? कारण अकबर कोण होता? मुघल होता आणि बिरबल हा स्वतः ब्राह्मण होता. तर ज्यावेळी बिरबलांनी हा प्रश्न ऐकला त्यावेळी बिरबल म्हणाला, याचं उत्तर मी आत्ता देत नाही, परत देतो. तर अकबरची एक सवय होती, रोज बोटीतून तो नदीमधून फिरायला जायचा, नौका विहार करण्यासाठी. तर बिरबलाने काय केलं? बिरबलाने अकबराच्या मुलाचा हुबेहूब एक पुतळा बनवला आणि तो त्या बोटीमध्ये आधीच नेऊन ठेवला. आणि अकबर ज्यावेळी त्या बोटीमध्ये बसला आणि अकबराला घेऊन ती नौका ज्यावेळी नदीच्या मधोमध गेली त्यावेळी बिरबलने त्या मुलाचा जो पुतळा होता त्याला ढकलून दिलं पाण्यामध्ये. अकबरने ज्यावेळी हे पाहिलं त्यावेळी अकबरने पटकन उडी मारली पाण्यामध्ये आणि स्वतःच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पाण्यात गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की जो पाण्यात पडलेला होता तो वास्तविक त्याचा मुलगा नसून त्याच्या मुलासारखा बनवलेला हुबेहूब त्याचा पुतळा होता. अकबर बाहेर आला, बिरबलने त्याला हात दिला आणि दोघे नौकेमध्ये येऊन बसले. त्यानंतर अकबरने विचारलं, असं का केलंस तू?
त्यावेळी बिरबल म्हणाला, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही म्हणालात आमचे देवता किंवा देव सतत अवतार का घेतात प्रत्येक वेळी, तर आत्ता ज्यावेळी तुमचा मुलगा खाली पडला त्यावेळी तुम्ही तुमच्या सैनिकाला बोलवण्याचा विचार केला नाही. एका क्षणाचाही विचार न करता तुम्ही पटकन खाली उडी मारली आणि स्वतःच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. तर आमचे भगवंत हे आमच्या सर्वांना त्यांची लेकरं समजतात आणि आम्ही त्यांची लेकरं आहोत. आणि ज्यावेळी भगवंत पाहतात की आपलं लेकरू दुःखामध्ये आहे किंवा संकटामध्ये आहे, त्यावेळी भगवंत स्वतः अवतार घेतात. तर भगवंत ज्यावेळी प्रकट होतात त्यावेळी अवतार म्हणतात. भगवंतांचा जन्म होतो असं म्हणणं शक्य नाही. तर भगवंत अवतार घेतात आणि पुन्हा ते आपल्या धामामध्ये पुन्हा निघून जातात. जसं आपण सर्वजण इथे आलात आणि पुन्हा आपल्या घरी निघून जाणार आहात. याचा अर्थ असा नाही की तुमचा इथे जन्म झाला आणि परत तुम्ही गेला म्हणजे तुमचा मृत्यू झाला, असा अर्थ होत नाही. तर भगवंत येतात आणि जातात. तर भगवंतांचा अवतार होता आणि भगवंत पुन्हा निघून जातात. तसेच काही विशेष भगवंतांचे सेवक असतात जे काही विशेष कार्यासाठी भगवंत स्वतः त्यांना पाठवतात. जसं की तुकाराम महाराज, संत तुकाराम स्वतःच म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासाठी. म्हणजे तुकाराम महाराज इथले आहेत का? नाहीत. तर तुकाराम महाराज ऑलरेडी वैकुंठामध्ये होते, राहत होते तिथं, पण काही कारणासाठी त्यांना इथे पाठवण्यात आलं आणि ज्यावेळी त्यांचं ते कारण संपलं त्यावेळी ते पुन्हा निघून गेले. तर अर्थात वेगवेगळ्या धर्मांमध्ये सुद्धा जे प्रेषित आहेत यांना प्रेषित किंवा भगवंतांचे विशेष पार्षद असं म्हटलं जातं. भागवतम मध्ये त्याचा उल्लेख देखील आहे की जसं जीसस आहेत ख्रिश्चन धर्माचे गुरु, ज्यांनी ख्रिश्चन धर्माची स्थापना केली, जीसस. तर हे जीससांचा सुद्धा उल्लेख आहे की एका पर्टिक्युलर पाश्चात्य देशातल्या लोकांना धर्माची जाणीव करून देण्यासाठी भगवंतांनी एक विशेष व्यक्ती पाठवला आणि त्याचं नाव होतं जीसस. तर भगवंतांना ज्या वेळी वाटतं की धर्म, जसं भगवंत भगवद्गीतेतच म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्म्यस्य तदा ज्ञानम सृजम्यहम. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, धर्म लोक विसरून जातात, अधर्माचं प्राबल्य खूप वाढतं, त्यावेळी मी स्वतः अवतार घेतो आणि धर्माची पुन्हा स्थापना करतो. तर भगवंत वेगवेगळ्या अवतारांमध्ये पुन्हा येऊन भगवंत धर्माची जाणीव करून देतात लोकांना. पण नक्की धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे असं आहे, मनुष्याचा काही धर्म आहे जो मनुष्याचा धर्म म्हणजे मनुष्यापासून ती गोष्ट वेगळी करता येत नाहीत असे त्याचे गुण. जसं की साखर कशी लागते? गोड. मीठ कसं लागतं? खारट. साखरेपासून त्याची गोडी वेगळी करता येत नाही, म्हणून साखरेचा धर्म आहे गोडी. मिठापासून त्याचा खारटपणा वेगळा करता येत नाही, म्हणून मिठाचा गुणधर्म काय आहे? मिठाचा धर्म काय आहे? तर खारटपणा. मिरचीचा धर्म काय आहे? तिखटपणा. जी अशी गोष्ट त्या व्यक्तीपासून ती वेगळी करता येत नाही, हा त्याचा धर्म आहे. तर मनुष्याचा धर्म वास्तविक आहे तो म्हणजे प्रेम करणे आणि सेवा करणे. व्यक्ती हा नेहमी कोणावर तरी प्रेम करत असतो आणि कोणाची तरी सेवा करत असतो. पण वास्तविक मनुष्य कधीही समाधानी होत नाही, कारण तो चुकीच्या गोष्टीची सेवा आणि चुकीच्या गोष्टीचं प्रेम करत असतो, चुकीच्या गोष्टीवर प्रेम करत असतो. याचं उदाहरण म्हणजे एक कथा आहे. एकदा एक राजा आणि राणी होते, आपल्या राज्यात सुखानं राहत होते आणि तिथली प्रजा देखील फार सुखी होती. एक दिवस राणी आपल्या महलमध्ये होती आणि ती आवरण्यासाठी तिच्या खोलीमध्ये गेली, आंघोळ करण्यासाठी स्नानगृहामध्ये गेली. आणि त्याच वेळी तिच्या राणीच्या महलमध्ये एक माकड आलं आणि त्या माकडानं राणीचे जे सर्व दागिने ठेवलेले होते ते सगळे दागिने घेतले. आणि माकडं असतातच थोडीशी खोडकर, तर त्यांनी सगळे दागिने घेतले, स्वतःच्या गळ्यात घातले, हातात घातले, सगळं गोळा केलं आणि सगळं घेऊन पळून गेला. राणी ज्यावेळी बाहेर आली त्यावेळी राणीने पाहिलं की तिचे सगळे दागिने माकडानं पळवून नेलेले आहेत आणि इतर गोष्टी पण होत्या त्या इकडे तिकडे विस्कटलेल्या होत्या. ज्यावेळी राणीच्या लक्षात आलं त्यावेळी राणीने लगेच राजाला सांगितलं की माझे सर्व दागिने गायब झालेले आहेत आणि माकडानं पळवलेले आहेत. आता स्त्रीसाठी सगळ्यात महत्वाचं तिची आवडती गोष्ट म्हणजे तिचे दागिने. जर दागिने तिच्यापासून हिरावून नेले तर तिला आयुष्यात म्हणजे मेल्याहून मेल्यासारखं आहे. तर दागिने गेले म्हणून राजाने अख्ख्या राज्यामध्ये सर्व सैन्यांना बोलवून घेतलं आणि सर्व सैन्यांना सांगितलं की आपल्या राणीचे दागिने माकडानं पळवलेले आहेत. त्यामुळे चारही दिशाला सैन्य पाठवलं आणि सर्व सैन्याला सांगितलं की जिथे कुठे ते दागिने सापडतील तिथून ते ताबडतोब घेऊन या. जे कोण घेऊन येईल त्याला भरपूर मोठं बक्षीस दिलं जाईल. तर वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळं सैन्य निघालं राजाचं आणि सर्व ठिकाणी पाहू लागले, शोध घेऊ लागले माकडाचा की ज्याच्याकडे दागिने आहेत. आता माकड फार उत्सुक असतं, कुठल्याही गोष्टी हातात घेतं पटकन आणि पाहतं, पण त्याला शेवटी गरज असते ती म्हणजे फक्त खाण्याची.
आणि ज्या गोष्टीमध्ये खाण्यासारखी काही गोष्ट नाही ती माकड फेकून देतं. तर हे माकड गेलं झाडावर आणि त्याने सगळे दागिने उघडून सगळीकडून चाचपून पाहिले की त्याच्या काहीही गरजेचं नव्हतं. अतिशय मौल्यवान दागिने होते, त्याच्यामध्ये हिरे होते, मोठे मोठे मोती होते, अतिशय सुंदर सोनं आणि सगळं होतं, पण माकडाला त्याची काहीही किंमत नव्हती. तर माकडाने सगळं पाहिलं आणि सगळं झाडावर इकडं तिकडं फेकून दिलं आणि ते असंच सगळीकडे पडून राहिलं. जेव्हा सैन्य आलं तेव्हा सैन्याने पाहिलं की झाडाच्या खाली एक मोठी तलाव होता आणि त्या तलावामधून खूप असा प्रकाश येत होता, खूप तेज असं येत होतं त्या तलावातून. अर्थात सर्व सैन्याच्या लक्षात आलं की या तलावामध्ये दागिने पडलेले आहेत. तर सर्व सैन्य त्यामध्ये उडी मारलं आणि सगळे खाली शोध घेऊ लागले. शोध घेतात पाहतात पण कुठेच दागिने सापडत नव्हते, कुठेच दागिने सापडणार. त्या झाडाच्या शेजारी एक साधू बसले होते आणि त्या साधूंनी हा सगळा प्रकार बघितला, कारण ते साधू आधीपासून तिथं ध्यान लावून बसले होते आणि त्यांना माहित होतं की तिथे एक माकड आलाय आणि त्याच्याकडे भरपूर दागिने आहेत. साधूच्या ते कामाचे नव्हते. त्यावेळी या साधूने त्या सैन्याला सांगितलं की तुम्ही चुकीच्या जागी शोध घेताय. तुम्हाला पाण्यातून तेज दिसतंय पण वास्तविक ते दागिने पाण्यात नसून झाडावर आहेत आणि त्या दागिन्यातून येणारा प्रकाश पाण्यावर पडून तो प्रतिबिंबित होतोय आणि तुम्ही पाण्यामध्ये शोधताय दागिने. तर ज्या ज्या वेळी समाजामध्ये अशा प्रकारचं अधर्म माजतं आणि ज्या ज्या वेळी लोक भ्रमित होतात, लोक भ्रमित होण्याचं कारण आहे आपण या जगामध्ये, ज्या जगामध्ये आपण राहतो या जगाला म्हटलेलं आहे दुःखालय अशाश्वतम. आणि हे जे जगत आहे भौतिक जगत, त्या भौतिक जगताला कार्यान्वित केलं जातं किंवा बंधनात अडकून ठेवण्याचं काम करते मायादेवी. जसं सरकार जे असतं त्या सरकारचे दोन डिपार्टमेंट असतात, एक असतं पोलीस डिपार्टमेंट आणि दुसरं असतं जेलचं डिपार्टमेंट. जे गुन्हा करतात त्यांना जेलमध्ये टाकलं जातं, पोलीस पकडतात त्यांना जेलमध्ये टाकतात. पोलीस आपल्या संरक्षणासाठी असतात, पोलीस आपलं संरक्षण करतात आणि गुन्हेगारांना जेलमध्ये टाकतात. तर जे लोक जेलमध्ये असतात त्यांना फार दुःख कष्ट भोगावं लागतं. जेलमध्ये सुख आहे का? नाही. आपण वास्तविक ज्यावेळी जन्म घेतलेला या भौतिक जगामध्ये, हे भौतिक जग म्हणजे दुर्ग म्हणलेलं आहे का या भौतिक जगाला, कारण हे असं ठिकाण आहे जिथून आपल्याला बाहेर पडता येत नाही. आणि आपल्याला बेड्या पण ठोकलेल्या आहेत, जे बेड्या आपल्याला दिसत नाहीत. या बेड्या म्हणजे आहेत सतोगुण, रजोगुण, तमोगुण. या गुणांच्या द्वारे आपण या ठिकाणी बांधलेलो आहोत आणि आपल्याला कर्म करण्यास भाग पाडलं जातं. जसं जेलमध्ये सक्तीची मजुरी दिली जाते आणि त्या व्यक्तीला ते सतत करावी लागते, तसं आपण या बेड्या पडलेल्या या भौतिक जगात अडकून पडलेला आहे. आणि ज्यावेळी आपण या दुःखामध्ये इथे अडकलेलो आहे त्यावेळी असे संत महापुरुष जे अवतार घेतात किंवा जन्माला येतात ते आपला उद्धार करण्यासाठी आलेले असतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासाठी, कशासाठी? तर लोकांचा उद्धार करण्यासाठी. तर आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्या पूर्वजांमध्ये, आपण आपले पूर्वज म्हणतो किंवा आपण त्यांना आपले गुरु मानलं पाहिजे खरं तर, जे आपल्याला एक योग्य मार्ग दाखवतात आणि ते आपल्या अभंगांमधून, आपल्या शिकवणी, आपल्या आयुष्याच्या शिकवणुकीतून आपल्याला हे शिकवतात की आपण कसं राहिलं पाहिजे. तर भगवद्गीतेत पण भगवंत म्हणतात की हे पार्थ, मोहित न झालेले महात्मेजन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदी कारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. तर महात्मा या शब्दाचा अर्थ आहे, महात्मा हा शब्द जर तोडला तर त्याचा अर्थ होतो महान असा आत्मा. तर महात्मा आपण बऱ्याच लोकांना म्हणतो, देशाची सेवा करणारे किंवा क्रांतिकारक जे आहेत त्यांना पण महात्मा म्हणलं जातं, किंवा काही लोक वेगळ्या प्रकारे क्रांती घडवून आणतात समाजामध्ये त्यांना महात्मा म्हणलं जातं. पण वास्तविक भगवद्गीतेनुसार महात्मा केवळ त्या व्यक्तीला म्हणलं पाहिजे जो पूर्णपणे भक्तीमध्ये लीन झालेला आहे, जो केवळ भगवंतांचं स्मरण करत आहे आणि इतर कोणत्याही गोष्टीमध्ये त्याचं लक्ष नाही, तो खरा महात्मा आहे. आणि असे महात्माजन जे आहेत ते केवळ भगवंतांचं चिंतन करत असतात आणि त्याशिवाय दुसरं कोणतंही कार्य ते करत नसतात. पुढे असं पण म्हणलेलं आहे की हे महात्मेजन सतत माझे कीर्तन करीत, दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. तर हे काय करतात? नित्य उपासना, सततम कीर्तयंतो माम, केवळ माझं कीर्तन करतात असं भगवंत म्हणतात आणि केवळ माझी उपासना करतात. तर असे महात्मा हे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले, हे सर्व महात्मा आहेत. महात्मा ते नाहीत जे देशासाठी स्वातंत्र्य मिळवून दिलं म्हणून महात्मा झाले, नाही. जे सतत भगवंतांची भक्ती करतात ते खरे महात्मेजन आहेत, असं भगवद्गीतेमध्ये महात्मा या शब्दाची व्याख्या आहे.
तर नक्कीच नरहरी महाराज हे स्वतः एक महात्मा होते, ज्यांनी आपल्याला उद्धार करण्यासाठी आपल्याला मदत केली किंवा आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. पण आपल्यासाठी ही गोष्ट अशी दुर्मिळ होऊन बसलेली आहे की आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही किंवा आपण त्याच्याकडे जाणून बुजून प्रयत्न करतोय की त्यापासून लांब राहण्याचा. तर नरहरी महाराजां हे एक विशेष संत होते की जे इतर संतांपासून थोडेसे वेगळे होते, कारण ते दोन प्रकार आहेत भक्तांचे किंवा व्यक्तींचे किंवा भक्ती करणाऱ्या व्यक्तींचे, शैव आणि वैष्णव. शैव ते आहेत जे शिवजींची उपासना करतात, म्हणजे शंकराची उपासना करतात, आणि दुसरे आहेत वैष्णव जे विष्णूंची उपासना करतात किंवा विष्णूंचे भक्त आहेत. एकमेव असे नरहरी महाराज आहेत जे आधी शैव होते आणि त्यानंतर वैष्णव बनले. अतिशय कट्टर शिवभक्त आणि अतिशय कट्टर विठ्ठल भक्त असं ते पुन्हा बनलेले आहेत. आपल्या सर्वांना कथा तर माहितीच आहे, तरी पण थोडक्यात सांगायचे म्हटलं तर नरहरी महाराज हे पंढरपूरमध्ये राहत होते. त्यांचा जन्म पंढरपूरमध्ये झाला आणि कधी झालाय तर इसवी सन 1193. 1193 म्हणजे आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. खूप खूप वर्षांपूर्वी, अनेक वर्षांपूर्वी नरहरी महाराज होऊन गेले. तर ते या वंश परंपरेमध्ये त्यांची वंश परंपरा सांगितली. रामचंद्र कृष्णदास हरिप्रसाद मुकुंदराज मुरारी अच्युत आणि त्यांचा मुलगा नरहरी. तर नरहरी महाराज ज्या कुटुंबामध्ये जन्माला आले, अर्थात त्यांच्या घरातल्यांची नावं जर पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की ते सर्व नावं ही स्वतः भगवंतांची नाव आहेत, म्हणजे कृष्णाची नाव आहेत. तिथे कुठे शिवजींचं नाव कुठेच नव्हतं. नरहरी महाराजांचं नाव सुद्धा नरहरी आहे. नरहरी हे सुद्धा भगवंतांचं एक नाव आहे. तर अशा कुटुंबामध्ये ते जन्माला आले, पण ते कट्टर शिवभक्त होते. कट्टर शिवभक्त जे व्यक्ती असतात ते नसतात जे फक्त स्टेटस पुरते, व्हॉट्सअप स्टेटस पुरते शंकराचा सोमवार आला की फक्त स्टेटस ठेवतात. हे शिवभक्त नव्हे. शिवभक्ती काय असेल ती शिवभक्ती सुद्धा एखाद्या शिवभक्ताने नरहरी महाराजांकडून शिकावी की कशा प्रकारची भक्ती करावी. तर ते इतके कट्टर होते की शिवजी सोडून इतर कोणत्याही देवाला पाहत सुद्धा नव्हते. वास्तविक भगवद्गीतेमध्ये पण याचं उदाहरण आहे की व्यक्तीने केवळ एका भगवंतांवर एकनिष्ठ असावं. दोन भगवंतांवर किंवा अनेक देवतांवर जर जो उपासना करतो तो कोणाचाच होत नाही. जसं इंग्लिशमध्ये म्हणलेलं आहे, द वन हु इज फ्रेंड ऑफ एव्हरीवन इज फ्रेंड ऑफ नो वन. एक जो प्रत्येकाचा मित्र असतो तो वास्तविक कोणाचाही मित्र होऊ शकत नाही, कारण तो सगळ्याकडे फक्त कामापुरता त्याचा वापर करून घेत असतो. तर आपण जर अनेक देवतांची पूजा करत असाल तर याचा अर्थ आपण फक्त त्या देवाकडे वशिला लावत आहे. एका देवाची जर आपण एकनिष्ठ होऊन पूजा करत नसाल तर. हे म्हणजे असं आहे, एखाद्या व्यक्तीने म्हणजे एखाद्या प्रियकराने आपल्या प्रेयसीचा विचार किंवा एखाद्या प्रेयसीने आपल्या प्रियकराचा विचार करता करता इतरही अनेक पुरुषांचा विचार करणे. एकनिष्ठता जर नसेल तर आपण कधीही भगवंतांपर्यंत पोहोचू शकणार नाही किंवा भक्ती करू शकणार नाही. तर हे एकनिष्ठ होते पण शिवजींवर होते आणि अतिशय कट्टर होते की भगवंतांचा चेहरा, इतर कोणत्याही देवताचा चेहरा सुद्धा पाहत नव्हते. आणि त्याच वेळी त्यांच्याकडे एक सावकार आले ज्यांना त्यांच्याकडून काम करून हवं होतं, ते म्हणजे विठ्ठलासाठी करदोडा बनवायचा होता. तर नरहरी महाराजांनी ते करण्याचं वचन दिलं, कारण शेवटी ते एक कर्मी पण होते. कर्म त्यांचं खूप श्रेष्ठ होतं. त्यांनी कधीही त्यांच्या बिझनेसमध्ये, धंद्यामध्ये चूक कोणत्याही प्रकारची केली नाही आणि ते या तत्वाला अनुसरून होते की अतिथी देवो भव, ग्राहको देवो भव. जो आपला ग्राहक आहे तो आपल्याला भगवंता समान आहे. त्यामुळे ते एखाद्या ग्राहकाने दिलेली त्यांना सूचना त्याचं त्यांना पालन करणं गरजेचं होतं किंवा ग्राहकाला खुश ठेवणं त्यांना गरजेचं होतं. म्हणून त्यांनी त्यांची इच्छा नसताना विठ्ठलासाठी करदोडा बनवला, केवळ आपला व्यवसाय म्हणून. आणि तो बनवला, तो सावकाराने दिला. तर पुजाऱ्यांनी ज्यावेळी तो घातला तो तेव्हा पहिल्यांदा मोठा झाला, परत त्यानंतर कमी करून घेतला तर कमी झाला. असं झाल्यानंतर शेवटी ठरलं की नरहरी महाराजांनी स्वतःच जाऊन तिथे माप घ्यावं. या सावकारांनी तशी डिमांड केली. पण नरहरी महाराजांनी ठरवलं की मी त्या विठ्ठलाचं दर्शन ते तर नाव पण घेत नव्हते विठ्ठलाचं, मी त्या भगवंतांचं जे कोणी मूर्ती आहे त्याचं मी दर्शन घेणार नाही. तर त्यावेळी योजना अशी करण्यात आली की मग ते डोळ्याला पट्टी लावून जाऊ शकतात. तर डोळ्याला पट्टी लावून ज्यावेळी ते निघाले
त्यावेळी समस्त पंढरपूर वासी जे कोणी तिथे राहत होते ते सगळेजण हा प्रकार बघायला आले की किती विचित्र हा प्रकार आहे. विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी कोणीतरी डोळ्याला पट्टी बांधून जाते. हा विठ्ठलाचा किती मोठा अपमान असू शकतो. म्हणजे घरात तुमच्या कोणीतरी पाहुणे आलेत आणि तुम्ही डोळ्याला पट्टी लावून बसला, कसं वाटेल समोरच्याला? तर तशा पद्धतीनं विठ्ठलाचं दर्शन करायला जे देवी देवता सुद्धा आसुसलेले असतात, इतक्या कष्टाने लोक वारकरी चालत येतात आणि नंतर एक क्षण विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी इतके आतुर असतात. त्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी नरहरी महाराजांनी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिकडे जातात. तर ज्यावेळी पट्टी बांधून ते गेले आणि ज्यावेळी विठ्ठलाच्या कमरेचं माप घेऊ लागले त्यावेळी त्यांच्या हाताला इतर गोष्टी लागल्या. त्या म्हणजे शंकराचं रुद्राक्षमाळ, परत भस्म, परत त्रिशूळ, गळ्यातला साप नाग आणि जटा आणि चंद्राची कोर, हे सगळे जेव्हा डमरू, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांच्या हाताला लागल्या त्यावेळी त्यांना असं वाटलं की अरे हे तर माझे शंकर आहेत आणि मी माझ्या शंकरासमोर असं कसं डोळ्याला पट्टी बांधू शकतो? साक्षात स्वतः शंकर माझ्या समोर आहेत आणि मी माझ्या डोळ्याला पट्टी बांधून कसा राहू शकतो? तर त्यावेळी त्यांनी डोळे उघडले, पट्टी काढली डोळ्यावरची, पाहतात तर समोर विठ्ठल. त्यावेळी त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे की विठ्ठल आणि शिवजी हे दोन्ही एकच आहेत, भिन्न नाहीत. त्यावरून असा निष्कर्ष नाही निघत की सगळे देवी देवता एकच आहेत. नाही, सगळे देवी देवता एक नाहीत. पण जो व्यक्ती कट्टर शिवभक्त बनतो तो शेवटी कट्टर वैष्णव सुद्धा बनतो. कारण शिवजी काय करतात? शिवजींना माहिती आहे की माझे आराध्य देवता आहेत भगवान राम किंवा विठ्ठल किंवा कृष्ण, कारण हे सर्व कृष्णाचेच विष्णूंचेच अवतार आहेत. त्यामुळं शिवजी बघा आपल्या हातामध्ये नेहमी जपमाळ घेऊन बसलेले असतात आणि जप करत असतात. कोणाचा जप करतात ते? तर अर्थात ते राम नामाचा जप करतात. भगवंतांचं सतत चिंतन करतात, कारण ते सुद्धा एक महाजन आहेत. शंकर हे एक महाजन आहेत आणि ते सतत भगवंतांचं चिंतन करत असतात. आपण शंकराकडे गेला आणि कितीही भौतिक गोष्टी मागितल्या त्यांच्याकडे तर शंकर तुम्हाला लगेच देऊन टाकतात. का देतात? कारण ते दयावान आहेत, भोळे आहेत. आणि भोळे का आहेत? कारण ते वैष्णव आहेत. असा श्लोक आहे ज्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की वैष्णवानाम यथा शंभू, वैष्णवांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहेत शंकर, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. जर स्वतः शंकर भगवंतांची भक्ती करत असतील, विष्णूंची, तर ज्यावेळी एखादा व्यक्ती त्यांच्याकडे येईल आणि त्यांची खूप प्रेमाने सेवा करेल, अतिशय प्रेमाने सेवा करेल, त्यावेळी शिवजी त्यांच्याकडचं असणारं सर्वोत्तम मौल्यवान गोष्ट ती म्हणजे भक्ती त्या व्यक्तीला देतील. आणि नरहरी महाराजांच्या बाबतीत तेच झालं. शिवजी त्यांच्यावर इतके प्रसन्न होते की शिवजींनी त्यांना दाखवून दिलं की मी आणि विठ्ठल वेगळे नाही आणि त्यांचे आराध्य सुद्धा विठ्ठल भगवंत आहेत. म्हणून बघा, नरहरी महाराजांनी ज्यावेळी ही घटना घडली त्यानंतर नरहरी महाराज काय बनले? वैष्णव बनले. ते शिवभक्तच राहिले नाहीत, पण शिवभक्त पण बनले आणि त्याचबरोबर वैष्णव देखील बनले. आणि त्यानंतर त्यांनी जी अभंगाची रचना केली ती सर्व काही विठ्ठलाचं, पांडुरंगाचं वर्णन करण्यामध्ये अनेक त्यांनी अभंग बनवलेले आहेत. तर आपण नरहरी महाराजांच्या आयुष्यावरून आदर्श घेतला पाहिजे की किती प्रमाणात आपण विठ्ठलाची भक्ती आपण आजकाल बघतो. आपण जर आपल्याला सोनार समाजातले व्यक्ती नरहरी महाराजांचे वंशज म्हणून घेत असेल तर आपण किती विठ्ठलाची भक्ती करतो ह्याचं कॅल्क्युलेशन आपण केलं पाहिजे. आणि आपण किती इतर देवतांकडे वळलेलो आहोत हे पण आपण पाहिलं पाहिजे. कारण नरहरी महाराजांनी इतर कोणत्याही देवतेला पाहण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही, इतके ते कट्टर शिवभक्त होते आणि त्यानंतर ते वैष्णव बनलेले आहेत. तर किमान आपण शिवभक्त आणि वैष्णव बनण्याचा थोडा तरी प्रयत्न केला पाहिजे, अतिशय थोडा का असेना. पण आपण नाही, आपण अलीकडं भुरळ घालणारे इतर देवी देवतांकडे जास्त आकर्षित होतो आणि ते वेगवेगळे फॅशन आलेले आहेत, वेगवेगळे धर्म, वेगवेगळे संप्रदाय, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही संस्कृती नवीन नवीन येते ती आपण अडॅप्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि दाखवायचा प्रयत्न करतो की एक फॅशन म्हणून गुरु, हे आमचे गुरु आहेत, हे आमचे गुरु आहेत. पण तसं नाही, आपल्याला ऑलरेडी गुरु आहेत आणि आपण त्यांच्या आदेशांचं केवळ पालन करण्याचा प्रयत्न केला तर आपण आयुष्यामध्ये यशस्वी नक्की होऊ. आयुष्यात यशस्वी होण्याचा मार्ग हा केवळ हाच आहे जो नरहरी महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये दिलेला आहे. देवा तुझा मी सोनार करीतो नामाचा व्यवहार. आपल्याला केवळ हा अभंग माहिती आहे आणि तो पण अर्धवट माहिती आहे, पण इतर अनेक अभंग आहेत ज्याच्यामध्ये नरहरी महाराजांनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की केवळ
हरिनाम घ्या. काय घ्या? हरिनाम. मग ते कोणत्याही रूपात असू दे. रामकृष्ण हरी म्हणा, हरे कृष्ण म्हणा, किंवा आणखीन कोणत्याही नावाने भगवंतांचं नाव घ्या. भगवंतांची अनेक नावं आहेत, हजारो नावं आहेत, आणि कोणतंही नाव हे इतर नावा इतकंच श्रेष्ठ आहे. विष्णू सहस्रनामामध्ये भगवंतांची 1000 नावं सांगितलेली आहेत, आणि ही 1000 नावं सर्व भगवंतांचीच आहेत. त्यापैकी कोणतंही घेतलं तरी आपल्याला तितकाच लाभ होणार आहे. काय लाभ होणार आहे? तर एक व्यक्ती होता ज्याला, आमच्यापैकी एक भक्त होता, हरे कृष्ण भक्त, आणि तो व्यक्ती त्या दारोदारी फिरून भगवद्गीतेचं वाटप करत होता. ही भगवद्गीता घ्या, या भगवद्गीतेमध्ये भगवंतांचा आदेश सांगितलेला आहे, कृपया तुम्ही भगवद्गीता वाचा, तुमचं आयुष्य बदलून जाईल. प्रत्येक दार वाजवायचं आणि कृपया ही घ्या असं म्हणायचं. तर एक अतिशय नास्तिक व्यक्ती होता, आणि या भक्ताने त्याचं दार वाजवलं. त्याने दार उघडलं आणि पाहिलं नुसतं एवढंच दार उघडून, थोडंसं दार उघडून. चेन असते ना, ती आतमध्ये चेन लावतात आणि हळूच तेवढंच उघडून बघतात, म्हणजे ठरवतात की चांगला व्यक्ती असेल, येणार असेल आत, तर मग चेन काढायची आणि मग त्याला आत घ्यायचं. त्याच्या आधी, चेनच्या आधी ते ह्याच्यातून बघतात, लेन्स मधून, आणि त्यातून ठरवतात की दार उघडायचं का नाही उघडायचं. तर त्याने थोडंसं दार उघडलं आणि पाहिलं तर भगवद्गीता देतोय व्यक्ती. तो म्हटला नाही, मला नाही पाहिजे. म्हटलं 2 मिनिटं केवळ माझं ऐकून घ्या थोडंसं. तर तो म्हटला नाही. तरी पण त्या व्यक्तीने फोर्स केला आणि म्हटला की हे भगवद्गीता घेऊ इच्छिता का तुम्ही? तो म्हटला नाही, मला नाही घ्यायची. बरोबर, ठीक आहे, तुम्ही भगवद्गीता घेत नसाल तर ठीक आहे, पण केवळ हरे कृष्ण म्हणा. तो म्हटला नाही, मी देवाचं नाव घेत नाही, मी नास्तिक आहे, मी कट्टर नास्तिक आहे, मी देवाचं नाव सुद्धा घेत नाही. म्हटलं नाही, म्हणा, प्लीज म्हणा, माझ्यासाठी म्हणा. तुम्ही भगवद्गीता तर घेत नाही, नुसतं म्हणा, फक्त एकदा हरे कृष्ण म्हणा, एकदा रामकृष्ण हरी म्हणा. तो म्हटलं नाही, मी नाही म्हणणार. मग भक्त थोडेसे चतुर असतात, थोडेसे हुशार असतात. त्यांनी उलटा प्रश्न केला, तुम्ही काय नाही म्हणणार असं म्हणालात? त्यावेळी तो म्हणला, मी हरे कृष्ण नाही म्हणणार. काय म्हटला? मी हरे कृष्ण नाही म्हणणार. त्याच्यामध्ये त्यानं म्हणलं, मग ह्या भक्ताच्या लक्षात आलं, ठीक आहे, म्हणलं एकदाच त्यानं, ठीक आहे, धन्यवाद म्हटलं. त्यानं दार जोरात आपटलं, तो निघून गेला भक्त. कालांतराने या व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर या व्यक्तीला अनेक पाप केल्यामुळं आणि तो नास्तिक असल्यामुळं त्याला यमराजांचे दूत घेऊन गेले आणि यमराजाच्या दरबारी त्याला उभा केल्यानंतर त्याची सर्व लाईफ हिस्ट्री काढण्यात आली. आपण सर्वजण जे काय करत असतो, चुका करतो, चांगल्या गोष्टी करतो, याचं सगळ्याचं शूटिंग होत असतं. CCTV लागलेले असतात सर्व ठिकाणी, जे आपल्याला दिसत नाहीत. आणि यमराजांच्या समोर गेल्यानंतर आपल्याला सगळी फिल्म दाखवली जाते आपल्या आयुष्याची, जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत आपण काय काय केलं हे सगळं करण्याचं काम करतात चित्रगुप्त. त्यांच्या नावामध्येच आहे, गुप्तपणे चित्रीकरण करणारा म्हणजे चित्रगुप्त. तर आपलं आता सुद्धा शूटिंग चालू आहे. आपण सगळेजण इथे आलेले आहात, नरहरी महाराजांची जयंती साजरी करत आहात, ह्याचं सगळं आपल्याला टिक मार्क होणार. हा, आले, एवढे लोक आले, एवढ्या लोकांना पुण्य मिळणार, किंवा हे लोक नरहरी महाराजांच्या मागे वैकुंठात जाणार. तर चित्रगुप्तांनी सर्व फिल्म दाखवली त्या व्यक्तीची. त्याने आयुष्यामध्ये खूप वाईट कामं केली होती. तो नास्तिक होता, त्यांनी एकदा सुद्धा देवाचं नाव घेतलं नव्हतं. आणि त्यावेळी त्याच्यानुसार ठरलं की कुठल्या कुठल्या गोष्टीला काय काय शिक्षा मिळणार. आणि सगळं जाता एका ठिकाणी एकदम प्रॉब्लेम आला. तिथे पॉज झाला तो व्हिडिओ, जिथे एका भक्तानी या व्यक्तीला विचारलं की तू काय नाही म्हणणार, आणि त्यावेळी तो म्हणाला, मी हरे कृष्ण नाही म्हणणार. म्हणजे त्याच्या तोंडातून काय आलं त्यावेळी? हरे कृष्ण. मग आता यमराजांच्या दूतांना प्रश्न पडला की आता ह्यांनी एकदा हरे कृष्ण म्हणलंय, ते पण कसं म्हणलंय की मी नाही म्हणणार असं म्हणलंय, मग याला ह्याचं काय फळ द्यायचं? मग ते प्रश्न उपस्थित झाला म्हणून ते त्यांच्या अध्यक्षांकडे गेले. त्यांचे अध्यक्ष कोण होते? यमराजांना विचारलं की यमराज, असा प्रॉब्लेम आलेला आहे, ह्यांनी एकदा हरे कृष्ण म्हणलेलं आहे, ते पण कसं म्हणलंय, मी हरे कृष्ण म्हणणार नाही असं म्हणलेलं आहे, तर ह्याचं काय, ह्याला काय फळ द्यायचं ह्याचं? तर यमराज म्हणाले, अशी केस माझ्याकडे आतापर्यंत कधी आली नव्हती, कारण कोणी ना कोणी एकदा तर म्हणत असतो, पण हा तर असं म्हणलेलं आहे, मग ह्याला काय करावं? त्यामुळे यमराज गेले ब्रह्मदेवांकडे. ब्रह्मदेवांना सुद्धा कळेना. ब्रह्मदेव गेले शिवजींकडे. शिवजींकडून सर्वजण शेवटी गेले वैकुंठामध्ये विष्णूकडे. आणि विष्णूकडे जाऊन सर्वांनी हा प्रश्न उपस्थित केला की हा व्यक्ती आहे जो पूर्ण नास्तिक आहे आणि एकदा फक्त त्यांना आपल्या आयुष्यामध्ये हरे कृष्ण म्हणलेलं आहे, कधी की मी हरे कृष्ण म्हणणार नाही असं म्हणून.
तर विष्णू कृपया तुम्ही आम्हाला सांगा की याचं फळ ह्याला काय मिळणार आहे. त्यावेळी विष्णू म्हणाले याचं फळ ह्याला ऑलरेडी मिळालेलं आहे. तो आता वैकुंठात आलेला आहे आणि आता इथून तो पुढे पुन्हा जाणार नाही. कारण ज्याने एकदा भगवंतांचं नाव घेतलेलं आहे, एकदा चुकून मुद्दाम जबरदस्तीने एखाद्याच्या गळा धरून दाबून जरी त्याने भगवंतांचं नाव घेतलं तरी सुद्धा, इच्छा नसताना जरी एखाद्याने नाव घेतलं तरी सुद्धा तो वैकुंठामध्ये जाण्यास पात्र ठरतो. हे कशाचं महात्म्य आहे? नामाचं महात्म्य आहे. तर नरहरी महाराज त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात, जे देह जन्मला व्यर्थ झाले पापाचे पर्वत, काही नाही तीर्थ केले जन्मुनिया व्यर्थ झाले. दान धर्म नाही केला देह मसन वाटी गेला, नरहरी सेवक सद्गुरूचा दास हो साधू संतांचा. नरहरी महाराज इतके महान संत आहेत आणि इतक्या आदी होऊन गेले, सर्व संतांच्या आदी होऊन गेले, पण ते स्वतःला काय समजतात? सर्व संतांचा दास. चैतन्य महाप्रभू म्हणून भगवंतांचा एक अवतार होऊन गेला 500 वर्षापूर्वी बंगाल प्रांतामध्ये, आणि त्यांनी एक लिहिलेलं आहे की दास दासानु दास, म्हणजे मी काय आहे तर भगवंतांच्या दासाच्या दासाचा दास. तर आपल्याला जर भगवंतांचा दास बनायचा आहे, आपल्यापैकी किती जणांना बनायचं आहे दास, भगवंतांचा दास बनायचं आहे? तुम्हाला जर भगवंतांचा दास बनायचं नसेल तर तुम्हाला इथे पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल आणि मायाच्या लाथा खावे लागतील. आपल्याला इथे काय बनायचं असतं? भौतिक जगामध्ये बॉस बनायचं असतं, सगळ्याचे बॉस, मी बॉस आणि सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे. पण वास्तविक भगवंतांच्या धामात जर जायचं असेल तर भगवंतांच्या धामामध्ये बॉस फक्त भगवंत आहेत आणि इतर कोणीही बॉस बनू शकत नाही. ज्याला बॉस बनायचा आहे तो इथेच राहतो आणि तो मायेच्या भ्रमामध्ये त्याला असं वाटत राहतं की मी बॉस आहे, मी अध्यक्ष आहे, मी हा आहे, मी तो आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी शिक्षक आहे, मी नेता आहे, मी जे कोण आहे. हे मायेमध्ये असल्यामुळे आपल्याला भ्रमित करण्यासाठी आहे. कारण मृत्यूनंतर सर्व काही संपतं, देह मसन वाटी गेला. ह्या मृत्यू झाला की हे सगळं पद संपून जातं आणि राहतो केवळ आत्मा. आणि आत्म्याचं ठिकाण आहे राहण्याचं ते म्हणजे भगवंतांच्या धामामध्ये. आपण इथे तडपडत आहोत भौतिक जगामध्ये, जसं की मासा पाण्याच्या बाहेर काढला तर तो जगू शकतो का? नाही. माशाचं अस्तित्व हे पाण्यामध्येच आहे. त्यामुळे आपला आत्मा हा भगवंतांच्या धामामध्ये भगवंतांची सेवा करण्यासाठी, दास बनण्यासाठी आहे, नित्य सेवक बनण्यासाठी आहे. त्यामुळे आपण जोपर्यंत तिथे जात नाही तोपर्यंत आपण कधीही सुखी होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपण त्यासाठी काय केलं पाहिजे तर भगवंतांचं नाव सतत घेतलं पाहिजे. ते पण यामध्ये सांगितलंय, पापांचे पर्वत मोठे मोठे झाले, शरीर नासले अधोगती, जन्मांतरी केले अवघे व्यर्थ केले, देह नासले हो क्षणा माझी, जिणे अशाश्वत देह नाशवंत. आपलं देह कसं आहे? अशाश्वत आणि नाशवंत. अवघे सारे व्यर्थ असे देखा, काही नाही दान काही नाही पुण्य, जन्मास येऊन व्यर्थ जाय, परोपकार काही नाही केला देवा, सद्गुरु केशवा हृदयी घ्यावा, सारामध्ये सार नाम असे थोर, हृदयी निरंतर नरहरीच्या. हृदयी काय आहे नरहरी महाराजांच्या? केवळ हरिनाम आहे. सारामध्ये सार नाम असे थोर, भगवंताचं नाव हेच सगळ्यात थोर आहे आणि त्याच्यापेक्षा मोठं असं काही नाही. आणि नरहरी महाराज म्हणतात परोपकार केला नाही. वास्तविक परोपकार म्हणजे काय करायचंय? परोपकार करायचं म्हणजे एखाद्याला खायला प्यायला घातलं, कपडे दिले म्हणजे परोपकार नाही. वास्तविक परोपकार आहे तो म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या एका श्लोकामध्ये म्हणलेलं आहे, भारत भ्रूमिते हायते मनुष्य जन्म जार, जन्म सार्थक करी कर परोपकार. भारत वर्षामध्ये ज्याचा जन्म झालाय, भारत देशामध्ये ज्याचा जन्म झालाय, त्यांनी त्याच्या जन्माचा सार्थक तेव्हाच करू शकतो ज्यावेळी तो परोपकार करेल. आणि हे परोपकार म्हणजे काय? कारण भारत देशामध्ये आपला जन्म झाल्यामुळे एक फायदा आपल्याला हा झालेला आहे, तो म्हणजे आपण भगवंतांचं नाव घेत आहोत, कुठे ना कुठे घेत आहोत. आपण भगवंतांचे भक्त आहोत, आपण सर्वजण भगवंतांचे भक्त आहोत, कारण आपण एकदा ना एकदा आयुष्यामध्ये भगवंतांचं नाव घेतलेलं आहे. तर भारत भूमीमध्ये ज्याचा जन्म झालेला आहे त्यानं काय केलं पाहिजे? आपलं जन्म सार्थक केलं पाहिजे आणि परोपकार केला पाहिजे. परोपकार काय आहे तर ही जी कृष्ण भक्ती आहे, ही जी विठ्ठल भक्ती आहे, ही सर्वांना वाटली पाहिजे. आणि हे वास्तविक परोपकार आहे. जोपर्यंत आपण हे दुसऱ्यांना देत नाही तोपर्यंत कोणीही सुखी होणार नाही. आणि एखादा व्यक्ती जर भक्त बनला आपल्यामुळे तर आपला जन्म सार्थक आहे.
इतर कोणत्याही गोष्टी करून आपण आपला जन्म सार्थक करू शकत नाही. एकतर आपण स्वतः भक्त बनलं पाहिजे आणि इतरांना देखील भक्त बनवलं पाहिजे. आपण स्वतः भक्त का बनलं पाहिजे? कारण बघा, जर समजा नदीमध्ये एखादा व्यक्ती बुडायला लागलाय आणि आपल्याला त्याला वाचवायचंय, तर बेसिक नीड आपली ही आहे की आपल्याला पोहता आलं पाहिजे, तर आपण दुसऱ्याला बुडताना वाचवू शकतो, किंवा आपण किनाऱ्यावर असलं पाहिजे. जर तो व्यक्ती बुडतोय आणि आपण त्याला वाचवायला गेलो आणि आपल्यालाच पोहायला येत नाही, तर आपण देखील बुडून जाणार. तर आपण प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे पोहण्याचं. या भौतिक जगामध्ये आपण भक्तीचं प्रशिक्षण घेतलं तर आपण ही जे भवसागर आहे, या सागराच्या पलीकडे भगवंत आपली वाट बघत बसलेत आणि आपल्याला तिथेपर्यंत पोहोचायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन, जसे एक बोट असते, बोट, त्या बोटमध्ये एक कॅप्टन असतो. सो कॅप्टन त्या बोटला चालवत असतो आणि तो त्या दिशा देत असतो आणि ती बोट त्या समुद्राला पार करते, एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत. आणि आपण त्यातले प्रवासी आहोत. आपल्या ठिकाणी या भौतिक जगामध्ये आपले कॅप्टन आहेत संत नरहरी सोनार, जे आपले कॅप्टन म्हणून आपल्याला सगळ्यांना भगवंतांच्या धामात घेऊन जाण्यासाठी उभारलेलेच आहेतच, तयार आहेत. फक्त आपल्याला एक गोष्ट करायची, ती म्हणजे आपल्याला त्या बोटचे प्रवासी बनायचंय. आपल्याला केवळ त्या बोटमध्ये चढायचंय. फार अवघड आहे का? फार अवघड आहे? नाही. केवळ भगवंतांचं नाव, ते म्हणतात फक्त देवाचं नाव घ्या, फक्त भगवंतांचं नाव घ्या, फक्त नाव घ्या आणि काय करा? दास बना. कोणाचे दास बना? सर्व साधू संतांचे दास बना. आपण जर साधू संतांचे दास बनलो तर नरहरी महाराज आपल्यावर प्रसन्न होतील, आणि नरहरी महाराज आपल्यावर प्रसन्न असतील तर भगवंत आपल्यावर प्रसन्न असतील. त्यामुळे आपण सर्वांनी या नौकेचा आश्रय घ्यायचा आहे, जी नौका आपल्याला थेट थेट वैकुंठाकडे घेऊन जाणारी आहे. आणि त्याचा मार्ग, त्याचं तिकीट आहे, त्या बोटचं तिकीट आहे, ते म्हणजे भगवंतांचं नाव. तर आपण सर्वांनी कृपया नरहरी महाराजांच्या या सर्व आदेशांचं पालन करण्याचा प्रयत्न करा. हा जन्म, मनुष्य जन्म अतिशय क्षणभंगूर आहे. कधी कोणाला काय होईल सांगता येत नाही. आपण गेल्या 2 वर्षामध्ये अनेक अनुभव घेतलेले आहेत. अनेक लोक आपल्यामध्ये जे होते ते अचानक गायब झाले. त्यामुळे कधी कोणाला काय होईल माहीत नाही. आपल्याला तात्काळ भक्तीची सुरुवात करण्याची गरज आहे. आणि भक्तीचे रिझल्ट पण असे आहेत, असं नाही की पॅरासिटेमॉल खाल्ली आणि 2 तासानंतर ताप कमी झाला, असं नाही. भक्ती ज्या क्षणी तुम्ही सुरू करता त्या क्षणी तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसायला लागतात. त्यातून तुम्हाला लगेच अनुभव यायला लागतात. आम्ही लोक गेल्या 10 वर्षापासून मी भक्त बनलेलो, माझ्या गळ्यामध्ये माळ आहे. आणि कदाचित ही नरहरी महाराजांची कृपा आहे की मी या संप्रदायामध्ये, या जातीमध्ये माझा जन्म झाला की ज्यामध्ये नरहरी महाराज आहेत, आणि कुठे ना कुठेतरी त्यांचा आशीर्वाद असावा. आणि मी भक्त बनलो आणि त्यानंतर भक्ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, आणि त्यानंतर नरहरी महाराजांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि विशेष करून त्यांच्यासाठी आजच्या दिवशी आपण ही सेवा करण्याचा मला संधी दिली, त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो आपले. तर माझ्यामुळे जर आपल्या जीवनामध्ये थोडंफार जरी परिवर्तन होत असेल तर मी माझा जन्म सार्थक झाल्याचं मानतो. तर कृपया आपण, भगवंत स्वतः 500 वर्षापूर्वी ज्यावेळी आले अवतार घेऊन चैतन्य महाप्रभूंच्या रूपात, त्यावेळी घरोघरी जाऊन हात जोडून सांगत होते की हरे कृष्ण नावाचा प्रचार, नावाचा जप करा, भगवंतांचं नाव घ्या आपल्या मुखातून. तर मी देखील, आपण सर्व माझ्यापेक्षा मोठे आहात, मी आपल्याला विनंती करतो की कृपया आपण सर्वांनी भगवंतांच्या नावाचं जप करा, नाव घ्या आणि आपलं जीवन सुंदर आणि सुखी बनवा. त्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही असं शास्त्रामध्ये सांगितले. हरेर नाम हरेर नामैव केवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. म्हणजेच कलियुगामध्ये हरिनाम सोडून इतर कोणताही मार्ग नाही जो कलियुगाच्या दोषांपासून तुम्हाला मुक्त करेल. आणि ते पण 3 वेळा ठणकावून सांगितलंय की नाही, नाही आणि अजिबातच नाही. तर खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचे. आपण हे जे महात्मे आहेत, अशा प्रकारचे जे संत आहेत, यांची जयंती आणि यांची पुण्यतिथी साजरी केली पाहिजे आणि खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली पाहिजे. आपण स्वतःहून त्यामध्ये सामील झालं पाहिजे. आपल्या घरात आपल्या वडिलांचा जर बर्थडे असेल तर आपण असं म्हणू का की मला वडिलांनी बोलवलंच नाही बर्थडेला, असं म्हणू का? नाही. हे आपले वडील आहेत, वडिलांच्या वडिलांच्या वडिलांचे वडील आहेत. तर यांच्या जन्मदिवशी आणि त्यांच्या पुण्यतिथी दिवशी आपण आवर्जून स्वतःहून आलं पाहिजे, स्वतःहून सेवा केली पाहिजे. कारण ती जर त्यांच्यापर्यंत पोहोचली तर ती भगवंतांपर्यंत पोहोचल्यासारखं आहे. असे महात्मे आणि भगवंत, म्हणजे भगवंत आणि त्यांचे भक्त यांच्यामध्ये अजिबात फरक
नाही. यानंतर छोटंसं भजन होईल आणि त्यानंतर पुष्पवृष्टी होईल. काय अनाउन्समेंट?